नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आज आपला थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण अप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे मिश्रण घालून बाजारात मिळणारी महागडी मिठाई अगदी घरच्या घरी तयार करणार आहोत. तसेच ही रेसिपी बनवण्यासाठी काही खास मी टिप्स सांगितले आहेत, त्यामुळे आपली रेसिपी अजिबात कुठे बिघडत नाही आणि एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते. आणि ही मिठाई आपली 1 महिनाभर सुद्धा टिकून राहू शकते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तसेच ही रेसिपी तयार करण्यासाठी साहित्यसुद्धा कमी लागणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला 2 चमचे एवढं तूप ह्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे टाकल्यानंतर आपल्याला बर्फाचे खडे ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर 4 ते 5 या ठिकाणी मी बर्फाचे खडे ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि हे मस्तपैकी बारीक असं क्रश करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बर्फाचे तुकडे झालेत आणि आपली मलाईसुद्धा एकदम छान अशी मिक्स होऊन आलेली आहे. एक महत्त्वाची टीप म्हणजे काय, आपल्याला ही रेसिपी संपूर्ण शेवटपर्यंत थंड हव्यामध्येच करायची आहे. म्हणजे काय, ही रेसिपी आपल्याला शेवटपर्यंत थंडच राहून द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि तसेच पाव कप एवढं दूध घालून घ्यायचं आहे आणि 1 कप एवढं थंड पाणी आणि त्याच्यामध्ये मी बर्फसुद्धा घालून घेतलेली आहे. आता पुन्हा आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर आपण हे मस्तपैकी मिक्सरला लावून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी ही एवढी झालेली आहे. शिवाय आपल्याला हे शेवटपर्यंत थंड ठेवायचं आहे. आता हे जे बॅटर आहे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये बर्फसुद्धा घातलेला आहे. आता हे सर्व पाणी आपल्याला ह्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण 2 कप पाण्याचा उपयोग केलेला आहे. जेवढं बॅटर पातळ आणि थंड तेवढी आपली रेसिपी कुरकुरीत होते. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. आपलं मिश्रण थंड आहे. आता यामध्ये आपल्याला एक अर्ध्यापेक्षा थोडं कमी लिंब पिळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या रेसिपीला छान क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा येईल. पुन्हा सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते अर्धं आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि अर्धं मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते शेवटपर्यंत थंड राहील आणि आपली रेसिपी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होईल. आता हे जे छोट्या भांड्यामधलं मिश्रण आहे ते आपल्याला एका बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि हे मोठं भांडं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे आपली रेसिपी एकदम छान तयार होणार आहे. आता त्यानंतर गॅसवर अप्पे पात्र ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे. मी येथे तेल घातलेलं आहे. बघायला गेलं तर बाजारामध्ये ही जी रेसिपी करायला बऱ्याच प्रमाणामध्ये तूप किंवा तेल लागतं. आज आपण इथे एकदम कमी प्रमाणामध्ये तेल वापरून ही रेसिपी तयार करणार आहोत. आता यानंतर तेल एकदम छान गरम झाल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते थोडं थोडं करून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तसेच तेल पण एकदम व्यवस्थित असं गरम असलं पाहिजे आणि बॅटर हे आपल्याला एकदम थोडं थोडंच टाकायचं आहे. जर तेल व्यवस्थित गरम झालं नसेल तर आपलं जे बॅटर आहे ते एकदम व्यवस्थित होणार नाही आणि सर्व बॅटर एकाच ठिकाणी जमा होईल. त्यामुळे आपल्याला तेलसुद्धा एकदम गरम पाहिजे आणि बॅटरसुद्धा थोडं थोडं सगळीकडे घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये सगळीकडे आपण थोडं थोडं बॅटर घालून घेतलेलं आहे. पहिल्या वेळेला तुम्ही इथे बघू शकता आपली एकदम थोडी थोडीशी जाळी येथे तयार झालेली आहे. पुन्हा दुसऱ्या वेळेला आपल्याला असंच हे मिश्रण थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण व्यवस्थित त्याला जाळी सुटल्यानंतरच आपल्याला पुढचं मिश्रण आहे ते थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला ह्या अप्पे पात्रामध्ये व्यवस्थित जाळी होईपर्यंत करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपल्याला हे थोडे थोडे बॅटर करून ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. जेव्हा पहिले बॅटर शिजेल त्यानंतरच आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचे आहे. तरच आपली जी जाळी आहे ती एकदम व्यवस्थित अशी होईल. अजूनपर्यंत मी तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते, तर आज आपण या ठिकाणी घेवर ही रेसिपी तयार करणार आहोत. शिवाय ही रेसिपी पौष्टिक होण्यासाठी या ठिकाणी मी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आणि खरं सांगू ना, काही काहींना वाटतं की तुपावरच ही रेसिपी खूप छान होते, पण खरंच तेलावर सुद्धा ही रेसिपी एकदम खूप सुंदर तयार होते. आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या ज्या अप्पे पात्रामध्ये थोडी थोडी जाळी तयार व्हायला सुरुवात झाली आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, मध्ये आहे ना होल करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे घेवरला होल असतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्याला बारीक असे होल करून घ्यायचे आहेत मधोमध. तर आपण काठीच्या साहाय्याने सगळ्या घेवरला मध्ये मध्ये होल करून घेऊया. आता हे जे घेवर आहे ते काही काही तयार होत आलेले आहेत आणि काही काही तयार व्हायचे आहेत. आता काठीच्या साहाय्याने आपल्याला अलगतच बघायचे की ही जाळी म्हणजेच आपलं जे घेवर आहे ते व्यवस्थित तयार झाले की नाही. मधला जो सफेद भाग आहे तो सुद्धा आपल्याला ब्राऊन म्हणजे चॉकलेटी करून घ्यायचा आहे. म्हणजे काय आहे, आपलं जे घेवर आहे ते एकदम छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार राहील.
तर या ठिकाणी आपले सर्व हळूहळू घेवर तयार व्हायला लागलेले आहेत. जे तयार झालेले आहेत ते आपण एका साईडला व्यवस्थित असे करून घेऊया. अगदी सहजच हे घेवर निघाले जातात. आपल्याला फक्त मध्ये व्यवस्थित असा होल करून घ्यायचा आहे आणि मधला भाग हा एकदम चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. काही वेळेला आपण घेवरमध्ये दूध घातलं नाही तरी चालणार आहे, पण या ठिकाणी आपण आज दुधाचा वापर करून घेवर तयार केलेला आहे. आता हे जे घेवरच्या जाळ्या आहेत ते आपल्याला एका काठीमध्ये व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित तेल निघण्यासाठी अप्पे पात्राच्या बाजूला काढून ठेवायचं आहे. त्यामुळे एक्स्ट्राचं जे काही ऑइल असेल ते सर्व ह्यामध्ये निघून जाईल. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व जे घेवर आहेत ते एका काठीमध्ये घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे जाळीवर काढून ठेवायचे. म्हणजे काय, त्यातलं जर एक्स्ट्राचं ऑइल असेल तर ते सुद्धा सगळं व्यवस्थित निघालं जाईल. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व घेवर सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. फक्त एवढंच आहे, आपण जेव्हा ह्यामध्ये तेल घालतो ना आणि जेव्हा बॅटर घालतो तेव्हा जे तेल आहे ते एकदम बाहेर भांड्याच्या बाहेर उडलं जातं. ह्या वेळेला गॅसची फ्लेम तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे जेव्हा घेवर होत आलं की ते रंग बदलायला सुरुवात होते, म्हणजेच काय, ब्राऊन रंग व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्याच वेळेला सगळ्या भांड्यांना एकदम व्यवस्थित आच लागत नाही. त्यामुळे काही घेवर पहिले तयार होतात आणि काही घेवर थोड्या वेळाने तयार होतात. तुम्ही ते बघू शकता, आपल्या घेवरला एकदम मस्तपैकी जाळी आलेली आहे. आता हे व्यवस्थित तेल नितळून आपण ह्या नेटवर काढून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला सर्व मिनी घेवर तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता, एकदम छान असे आपले घेवर येथे तयार झालेले आहेत. बाजारामधून जर घेवर घेतलं तर ते मोठ्या साईजचं असतं, त्यामुळे ते तोडून खावं लागतं किंवा आपण थोडंसंच खातो. पण आपण हे जे अप्पे पात्रामध्ये मिनी घेवर बनवतो ना, ते अगदी एका वेळेला एकसुद्धा आपण पटकन खाऊ शकतो आणि त्याची साईजसुद्धा लहान आहे. तर अशाच प्रकारे आपण आपले सर्व घेवर आहेत, म्हणजे मिनी घेवर आहेत, ते तयार करून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपल्याला अजून एक छोटी प्रोसेस करायची आहे. यानंतर आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि हा पाक करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप एवढं पाणी घेणार आहे. आणि या साखरेच्या पाकाला छान उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तसेच ह्याचा आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही आहे. गुलाबजामला ज्याप्रमाणे आपण बॅटर तयार करतो, म्हणजे मिश्रण तयार करतो, त्याचप्रमाणे आपल्याला ह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये फ्लेवरसाठी थोडी वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, आपला हे जो पाक आहे तो एवढा तयार झाला पाहिजे. एकदम एकतारी पाकसुद्धा नको, फक्त चिपचिपीत होईल एवढा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच गरम गरम असतानाच हा पाक आपल्याला आपण तयार करून घेतलेले जे मिनी घेवर आहेत त्यावर घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे नितळत ठेवल्यामुळे आपलं जे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते संपूर्णपणे खाली निघून जातं. आता ह्यावरच आपल्याला साखरेचा पाक थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे. तर आपण हा सर्व पाक ह्यावर घालून घेऊया. तसेच अजून मी काही घेवर बाजूला ठेवून दिलेले आहेत. आता हे जे आहेत ते आपण स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो. आता जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढेच या ठिकाणी मी वापरलेले आहेत आणि साखरेचा पाकसुद्धा त्यासाठी कमीच केलेला आहे. आणि खरंच सांगू ना, हे घेवर अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात. शिवाय आपण त्यावर साखरेचा पाक टाकल्यानंतर सुद्धा हे सॉफ्ट होत नाही किंवा नरम सुद्धा होत नाहीत. खरं तर हे फक्त साखरेच्या पाकातले सुद्धा खूप छान लागतात. तयार झालेले मिनी घेवर आपल्याला प्लेटवर ठेवून द्यायचे आहेत आणि यासाठी जो मावा लागतो तो मी घरीच बनवलेला आहे. त्यासाठी मी ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे. आता ह्यावर हा थोडा थोडा मावा आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर आपण सर्व घेवरवर हा जो मावा आहे तो घालून घ्यायचा आहे. बघितलं ना, एकदम सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी बिना मैदा वापरता अगदी छान अशी आपली रेसिपी क्रिस्पी आणि कुरकुरीत सुद्धा तयार होते. आता यावर ड्रायफ्रूट घालून घेऊया. तर सर्व घेवरवर आपण असेच थोडे थोडे करून सर्व ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत. तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे नक्कीच मला कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत शेवटपर्यंत राहतात.